मराठा आरक्षणाच्या संदर्भातला न्यायालयीन लढा आता सुरू होणार आहे। मुंबई उच्च न्यायालयात डॉक्टर जयश्री पाटील यांच्या वतीनं डॉक्टर सदावर्ते यांनी याचिका सादर केलेली आहे आणि येत्या शुक्रवारी यावर सुनावणी घेण्याचं निश्चित केलं। आपल्यासोबत स्वतः गुणरत्न सदावर्ते आहेत। याचिका अखेरीस सादर करण्यात आली आहे। याचिकेतल्या प्रमुख मागण्या काय आहेत आणि कोर्टाने काही निर्देश दिले आहेत का शुक्रवारच्या सुनावणीसाठी? एक लक्षात घेतलं पाहिजे आणि तेच सन्माननीय उच्च न्यायालयाला आज आम्ही सांगितलंय की माननीय उच्च न्यायालयाला आम्ही ज्यावेळेस मेन्शन करत होतो त्यावेळेस आम्ही स्पष्ट एक भूमिका सांगितली की खुला वर्ग जनरल कॅटेगरीसाठी कोणी आहे का नाही। कारण सगळेजण आपापल्या जातीच्या नावाचं प्रतिनिधित्वाच्या नावाचं म्हणजे आरक्षण आहे वगैरे वगैरे सांगतात, पण जनरल कॅटेगरीसाठी कोणी उभं राहत नाही किंवा त्यांच्यावर कोणी भाष्य करत नाही। आज महाराष्ट्रातलं आरक्षण 73% झालं, 38% केवळ खुल्या वर्गाला जागा राहिल्या आणि हे प्रिजुडिस हे अन्याय हा अत्यंत खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी बोलका आहे। ह्यापूर्वी राज्य सरकारने 2 वेळेस अशाच प्रकारचं आरक्षण देण्याचा प्रयत्न केला। विरोधी महाराष्ट्रातले राजकीय पक्षही तेच करतात, सत्तेतले राजकीय पक्षही तेच करतात। निवडणुका तोंडावर आहेत। 16,000 जागा वेगवेगळ्या पदांच्या हजारो वैद्यकीय प्रवेशांच्या जागा ह्या भरल्या 10 तारखेपर्यंत उद्याच्या मार्चला आणि 30 तारखेपर्यंत उद्याच्या मार्चला अर्ज करण्याच्या मुदती आहेत। हे लक्षात घेता खुल्या वर्गावरील अन्याय थांबवण्यासाठी माननीय ह्या उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घ्यावी अशी विनवणी माननीय न्यायालयाला केली। माननीय न्यायालयाच्या द्विपीठाने चर्चा केली, माननीय न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि दुसऱ्या न्यायमूर्ती साहेबांनी, आणि हे प्रकरण येणाऱ्या शुक्रवारी ठेवण्यासाठी सांगण्यात आलेले आहे। त्याचबरोबर आम्हाला सांगण्यात आलेलं आहे सरकारला नोटीस द्यावी उद्याच्या शुक्रवारच्या तारखेची। आम्ही ती नोटीसही सरकारला दिलेली आहे। याचिकेतल्या प्रमुख मागण्या काय थोडक्यात सांगा? याचिकेतल्या प्रमुख मागण्या हेच आहेत की मराठा आरक्षण जे MSRSEBC म्हणून 10% दिलेलं आहे ते आरक्षण असंविधानिक आहे, अल्ट्रा व्हायरस आहे। हे आरक्षण रद्द व्हावं। महाराष्ट्र शासनाने जे बिल तयार केलेलं बिल पास केलं गडबडीनं, कोणती चर्चा न करता, हरकती न मागवता ते बिल जे पास केलेले ते रद्द व्हावं, त्याचं नोटिफिकेशन रद्द व्हावं। जो रोस्टरचा GR काढण्यात आला, भटक्या विमुक्तांपेक्षा जास्त मागास मराठा भावांना दाखवण्यात आलं। वरच्या क्रमवारीत 6 नंबरला मराठा भावांना दाखवलं, 7 नंबरला भटके। साधा प्रश्न आहे, भटके विमुक्त जास्त मागास आहेत की मराठा भाऊ जास्त मागास आहेत? ती बाबसुद्धा अधोरेखित करण्यात आलेली आहे आणि ते GR सुद्धा रोस्टरचा रद्द करण्याची विनंती करण्यात आली आहे। त्याचबरोबर कुणबी मराठा कुणबीकरण होऊ शकत नाही, कारण माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या जो थोरात विरुद्ध महाराष्ट्र शासन जो खटला आहे आणि जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र 2021चा निकाल आहे सर्वोच्च न्यायालयाचा, ह्या दोन्ही निकालांत लक्षात घेता मराठ्यांना कुणबी मराठा कुणबी म्हणून सुद्धा देता येणार नाही, ते सुद्धा रद्द करण्यात यावं। ह्या सबब बाबी घेऊन आम्ही माननीय मुंबई उच्च न्यायालयात आलेलो आहोत। या संदर्भात कॅवेट दाखल करण्यात आले या GRच्या समर्थनार्थ। राज्य सरकार दावा करते की कायद्याच्या चौकटीत बसणारच आम्ही आरक्षण दिले, तर कशा रीतीने बघता हा न्यायालयीन लढा? तुम्ही यापूर्वी सुद्धा लढलात, हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, पुन्हा एकदा आपण त्याच वळणावर आलोय, पण आरक्षण काही मिळत नाही। उद्धव असेल विरोधातला किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील, त्यांनी एक वातावरण तयार केलं, एक पॉलिटिकल गेमिंग तयार झालं, त्याच्यात काही नवीन एलिमेंट्स उभे केले आणि त्याचं रेफ्रिगेशन, त्याचं रिॲक्शन म्हणजे महाराष्ट्र शासन। प्रत्येक राजकीय पक्ष आपापले पॉलिटिकल वोट्स फिक्स करण्यासाठी आणि गेन करण्यासाठी जे ओढताण चालत असते त्याचाच परिपाठ म्हणजे हे दिले गेलेलं आरक्षण आहे, विरोधक आणि सत्ता दोघांनी हात मिळवून। परंतु हे सगळेजण कुणाचं बोलत आहेत? हे सगळेजण एका बाजूचं बोलत आहेत। दुसरी या महाराष्ट्रातला ब्राह्मण, या महाराष्ट्रातला वैश्य, या महाराष्ट्रातला जैन, या महाराष्ट्रातला मारवाडी, या महाराष्ट्रातला गुजराती, या महाराष्ट्रातले ते सगळे जनरल कॅटेगरीचे ते हिंदुस्थानी आहेत। त्यांची सुद्धा चर्चा झाली पाहिजे। त्यांना कधी विचारात घेतलं का तुमच्या जागा कमी होतात का म्हणून? झाल्या तर तुमच्यावर काय परिणाम होईल? परिणामची चिंता शरद पवारला नाही, परिणामाची चिंता सत्तेतल्यांना नाही। म्हणून आम्हाला ही वेळ आलेली आहे
की माननीय उच्च न्यायालय सोडून दुसरं कोणी आमची काळजी घेऊ शकणार नाही खुल्या वर्गाची. आणि खुल्या वर्गाचं जे रक्षण करण्यासाठी, खुल्या वर्गाच्या जागांचं गुणवत्तेचं रक्षण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातलं की आरक्षण हे मेजॉरिटी नसलं पाहिजे, मायनॉरिटी नसलं पाहिजे, ही सबब घेऊन आम्ही माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये फुले शाहू आंबेडकरांचे विचार तसेच पंडित नथुरामजी गोडसेंचे भूमिका घेऊन आम्ही जे आहेत माननीय मुंबई उच्च न्यायालयात आलेलो आहोत. तर पुन्हा एकदा न्यायालयीन लढाई तर सुरू झालेला पाहायला मिळतो. या संदर्भात काही जनहित याचिका सुद्धा दाखल झालेल्या आहेत. त्यामुळे आता या सर्व प्रकरणांवर एकत्रित सुनावणी होते का हे सुद्धा पाहावं लागेल. परंतु जी दिवाणी रिट याचिका सदावर्ते यांच्या वतीनं दाखल झाली आहे त्यावर येत्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे. राज्य सरकार आपली भूमिका मांडेल, कॅवेट दाखल करणारे समर्थक सुद्धा आपली भूमिका मांडतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.